तुम्हाला काय वाटलं इथे हास्यविनोद चाललेत? अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग बोलवली आहे. माफ करा, पण बायकांसाठी पोळ्या लाटण्याच्या शाळा काढणं म्हणजे जरा विनोदच आहे नाही? सॉरी, पण मला हसायला नको होतं. पण हा हा, बोल ना बोल. तुला जे काही सांगायचं ते अगदी निर्भयपणानं सांग. मला यांची कल्पनाच चुकीची वाटते. माझं म्हणणं असं आहे की ये बैस बैस ना बैस. थँक्यू. हे बघ, कुठल्याही चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागतच करतो. तेव्हा या बाबतीत तुला जे काही सांगायचं आहे ते सांग. आपल्या समाजात अजूनही पोळ्या लाटणं हेच मुलींचं मोठं क्वालिफिकेशन समजलं जातं. त्यांना काय शिकवणार तुम्ही? अहो, पण आमच्या जाहिरातीला स्त्रियांनी प्रतिसाद दिला नाही. कसा देतील? अहो, घरोघरच्या पुरुषांना बायकांनी घराबाहेर पडणं म्हणजे त्यांच्या पौरुषत्वाचा अपमान वाटतो ना. मग सर, आपण असं करूया, पुरुष कामगार नेमून त्यांच्याकडून पोळ्या करून घेऊ. छे छे, अहो, हातात पोळपाट लाटणं घेण्यापेक्षा गळ्यात फास अडकवून घेणं पसंत करतील पुरुष मंडळी. म्हणजे ही योजना रद्दच करायला हवी. नाही, योजना चांगली आहे. मला वाटतं घरोघर केवळ चूल आणि मूल यात अडकलेल्या आणि कसलाही कामधंदा न करू शकणाऱ्या बायकांचा आपण उपयोग करून घेतला तर. प्रत्येक वॉर्डात एक एरिया मॅनेजर हवा. त्याने अशा बायकांची यादी करून त्यांना ओळखपत्र द्यायची. रोज पहाटे प्रत्येक वॉर्डात एक गाडी घरोघर आटा, तेल, भाज्या यांचं वाटप करेल. बायका ठराविक वेळेपर्यंत पोळी भाज्यांची पॅकेट्स बनवतील. तेच गाडी मग ती पॅकेट्स गोळा करेल आणि मग कामगारांकडे डबे पोहोचवले जातील. घरगुती कामातना बायकांना 4 पैसे कमवता येतील. कामगारांना स्वस्त, स्वच्छ आणि घरगुती जेवण मिळेल आणि कंपनीला नफा होईल. गुड, व्हेरी गुड मिसेस लक्ष्मी निंबाळकर. मी नाव विचारतोय. नावच सांगतोय. लक्ष्मी निफाडकर. वेल वेल, या सगळ्यांना जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंयस. पण ते काही असलं तरी तुला स्टेनोची जागा देता येणार नाही. कारण स्टेनोनं मीटिंग मध्ये बोलायचं नसतं हा साधा नियमही तुला माहित नाही. पण मला नोकरीची फार गरज आहे हो. तुझी स्टेनो व्हायची लायकी नाही. विलास, अन्नपूर्णा स्वस्त पोळी भाजी योजनेची संपूर्ण जबाबदारी मी हिच्यावर टाकतोय. हे बघ, तू काळजी करू नकोस. तुझ्या हाताखाली 5-6 एरिया ऑफिसर काम करणार आहेत. शिवाय विलासही तुला मदत करीलच की. साहेब, मी फक्त कल्पना मांडली होती. एवढी मोठी जबाबदारी. आता ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची तू स्वतः. पण नो 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 नो, आता पण नाही आणि परंतु नाही. मी सांगतो तसं डिक्टेशन लिहून घे. तू मिसेस लक्ष्मी निफाडकर, आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या अन्नपूर्णा स्वस्त जेवण योजनेच्या अध्यक्षपदी आपली निवड करण्यात येत आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. सर नाही, भाईसाहेब म्हणायचं. भाई. आणि आता हे आपलं घर समजायचं, नुसता कारखाना नव्हे. हो हो, आलो आलो. कोण आहे? अरे आलीस? अहो, मला तुम्हाला ना काय सांगायचं ते सगळं माहितीये मला. विलासरावांनी तुला बाहेर बराच वेळ ताटकळत ठेवलं, मग आतमध्ये केबिन मध्ये बोलवलं आणि मग बराच वेळ फाईल मध्ये डोकं खुपसून बसला. नंतर सांगितलं सॉरी, नो वेकन्सी. अहो, काही वाईट वाटून घेऊ नको. नोकरी मिळाली नाही म्हणून काय झालं? अरे या उंच टाकायचे आपला कशाला बनवलाय? नोकरी मिळवायला, झिजवण्यासाठी. आज नाही मिळाले, 2-4 दिवसांनी मिळेल. 4-5 वर्षांनी नक्की मिळेल. अहो, माझं ऐकून तरी वाईट घ्या. वाटण्यासारखं काही नाहीये त्यात. नोकरी मिळणं म्हणजे भाजीला फोडणी देण्यात सोपं आहे. आम्हा पुरुषांना आता नवीन कुठे ऍप्लिकेशन केलंस? करत राहा ऍप्लिकेशन. माझं काही तर ना नाहीये. ऍप्लिकेशन करायला काय, ऍप्लिकेशन करत राहायचं. ऍप्लिकेशन म्हणजे आपली तुला नोकरी मिळाली? उद्यापासून मला ताबडतोब कामावर रुजू व्हायचंय. सकाळी 9 वाजता. वा, कमाल आहे. मी नोकरीसाठी 2-3 वर्ष वणवण फिरलो तेव्हा कुठे मला नोकरी मिळाली. तेव्हा पुरुषाच्या जन्मापेक्षा स्त्री जन्म बरा रे बाबा. मग पुढल्या जन्मी अदलाबदल करायची? चालेल, आय डोंट माइंड. तेव्हा पुढल्या जन्मी मला माझ्या बायकोसारखं सुंदर बनवून जन्माला घाल, म्हणजे नोकरी तरी मिळेल. सौंदर्याचा आणि नोकरीचा काय संबंध? मला सौंदर्य बघून नोकरी दिलेली नाहीये, तर माझी सर्टिफिकेट्स बघून, माझा इंटरव्ह्यू घेऊन नोकरी दिलीये.
समजलं? असंच असतं. बाईचं कर्तृत्व पुरुष कधी मान्यच करत नाहीत. हे बघा, सौंदर्य विकूनच मला पैसे मिळवायचे असते ना, तर सरळ बाजारातच जाऊन बसले असते मी. आय एम सॉरी, मी सहज बोलून गेलो. म्हणजे पण त्याने किती जखमा होतात ते तुम्हाला नाही कळायचं. हे सॉरी म्हटलं ना. हे बघ आपण आजपासून आदला बदल करूया, ओके? म्हणजे तू नोकरी करायची, मी घर सांभाळायचं. अगं त्यात काय एवढं अवघड आहे ग? शहरातल्या मोठ्या बँकेचा काउंटर सांभाळणारा लक्ष्मीकांत माझ्या बायकोचा संसार नाही सांभाळू शकणार. खरंच सांभाळाल तुम्ही एवढं? येस, आजपासून तू बाहेर, मी घरात. अहो लोकांचा की नाही हल्ली देवावरचा विश्वासच उडालाय. का हो? अहो शिधा म्हणून देतात, त्यात सुद्धा दगड. मग काही निवडून द्यायचे? अहो जावळीवेनी इकडे या. काय हो? तुम्ही काय ऐकलत की नाही? काय ते? लक्ष्मी म्हणे नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेली होती. आय्या, तुम्हाला कुणी सांगितलं? आमच्या ह्यांनी सांगितलं. हो, पण तिला मुळे नोकरीची गरजच काय? अहो लक्ष्मीकांत भाऊजी घरात बसलीत ना. काही नाही, अहो त्यांनी परीक्षेसाठी रजा घेतली. परीक्षा वगैरे काही नाही, ही नक्कीच दुसरी काहीतरी भानगड आहे. आमचे हे सांगत होते. आणि हे दही, आता ताक कसं करायचं ते सांगायला हवं का? करतो ग, मला सगळं येतं. स्वयंपाक करणं सोपं असतं. तू एक काम कर, ऑफिसात जरा व्यवस्थित राहा. थोडी जरी चूक झाली ना तरी मोठा फटका बसतो. माझं काय झालं बघतेस ना. अहो आता झालं गेलं विसरून जा. काय टकलावून काय बघताय? काय नाही, समोर भांडतायत ना. अरे वा, थांबा गाडी आली. काय पूजा आहे काय? केव्हा आहे? थांबा माझी तारीख खाली काय बघतो. पूजा आहे काय? पूजा नाही हो, इथे निफाडकर कुठे राहतात? निफाडकर? ओ निफाडकर, झालं, कानाला काहीतरी पाहिजे असणार. दुसरं काय नाही. अगं बाहेर निफाडकर न्यायला गाडी आली आहे. काय अहो तुम्हाला न्यायला बँकेची गाडी आली आहे. आधी भलते चलते आरोप करतात, मग गाडी पाठवतात. येत नाही म्हणून सांग जा. तुमच्यासाठी नाही हो, बाई साहेबांसाठी गाडी पाठवली. हा बाय. काय थांबा, लक्ष्मीसाठी गाडी आली म्हटलं. तुला काय करायच्या चांबार चौकशा लोकांच्या भानू. लक्ष्मीसाठी गाडी आली आहे? मग चल ऐकूया लवकरी. एक वेळ जेवण उशिरायचं, पण ये लवकरी. काय आज म्हणून आज लक्ष्मीना नोंद. कोणाचा पत्ता विचारतोय? मी लक्ष्मीना विज्ञान. काय बोलतोय काय कळतच नाहीये. तो जर्मनी भाषेत बोलतोय. हा. तुम्ही ती टॉन्सिलची गोळी घ्या, म्हणजे तुम्हाला मराठी भाषेत बोलतोय. मी मनातीतूनच बोलतोय. अच्छा, मराठी येत नाही, मग इंग्लिश मध्ये बोला. कॅन अंडरस्टँड इंग्लिश, तोडकं मोडकं. ही कॅन स्पीक इंग्लिश. हा. ही बँक ऑफिसर. हा. आय एम सर्वंट ऑफ गॉड. यू डोंट नो? तामन, निरांजन, सत्यनाश, आय मीन सत्यनारायण. ट्रू नारायण, ट्रू. काय बोलणार काय कळतच नाही. नक्मी कुठे? नक्मी हाकमी कोण? हाकमी काय माहित. हाकमी नक्मी नाकमी. अच्छा ना कसं सांगू. अहो नक्मी. अच्छा, लक्ष्मी ती काय आली? विलास? लक्ष्मी मला वाटतो. अरे विलास, तू इथे? तू ह्याची भाषा ओळखू शकतेस? का? अहो हाच तर माझा मित्र विलास. अच्छा सांग का? अच्छा बोलतोय. मला वाटलं त्याच्या जिभेचं हाड वाढलंय. हाड. अहो काहीतरी काय त्याची चेष्टा करता? लक्ष्मी ऑफिसनी तुझ्या त्याची गाडी बनवली आहे. हो? हा. चल आपण निघूया. गाडी पाठवली गाडी. आपण नंतर निवांत गप्पा मांडूया. काय शिंकला? हा, तुम्हाला भेटून आनंद झाला. अहो तो म्हणतोय आपण पुन्हा भेटूया. अच्छा, भेटूया ना, भेटूया. येताना ती टॉन्सिलची गोळी घेऊन या. ओके बाय बाय. बाय बाय. टाटा किंग तिळगू देणार आपल्याला तो. निवांत भेटूया म्हणजे एक दिवस अक्का जाणार. तुम्ही काय म्हणता? आजा आजा. नाही मी काय म्हणतो लक्ष्मीकांत, काय? नाही इतकी वर्ष तुम्ही सर्व्हिस केली, हा. तुम्हाला कधी गाडी नाही आली नाही? घरी चला चला. वहिनी एकट्याच गेल्या हो. आणि तुम्ही? ते कसे जाणार? त्या नोकरीला गेला. हा, मी कसं जाणार? मला घरी बसून अभ्यास आहे ना ऑफिसरचा. ही गेली नोकरीला. नोकरीला गेली? हो, खरं म्हणजे आम्हाला नोकरीची गरज नाहीये. हो. मी आहे की खमका. तिची हौस हो. म्हटलं जा, एवढंच बाहेरचं जग बघायला मिळेल. हो. आता बायकोला आपण स्वातंत्र्य नाही द्यायचं तर कोणी द्यायचं? हो. काय नाही. हो, एकदम बरोबर. हा. त्या निमित्तानं तुम्हाला घरात निवांत बसायला मिळेल. म्हणजे अभ्यासाला हो. पण मी म्हणते
बायकोची असली भलती हौस पुरवायचीच कशाला? आमचे हे तर स्पष्टच म्हणतात, साड्या हव्या तेवढ्या घे, दागिने हवे तेवढे घाल, पण नोकरी बिक्री करायचं मनात सुद्धा आणू नकोस. आणि तुम्ही मनात जरी आणलं, तुम्हाला नोकरी देणार आहे कोण? हा, आणि लक्ष्मी बहिणी ग्रॅज्युएट आहेत. हं. हो तेही खरंच. मग कुठे लागली नोकरी? बँकेत? बँकेत अशी अशी मोठी नोकरी मिळत नाही हो कोणालाही. हा. ते आहे ना, अन्नपूर्णा फूड स्टॉल, आपलं अन्नपूर्णा फूड फॅक्टरी, तिची आहे, तिकडे लागली नोकरी. कळलं मेलं लक्षण. म्हणजे शेवटी ऑफिस मध्ये जाऊन भाकऱ्या वाढवायच्या ना, मग त्याला कशाला हवे ते एज्युकेशन का ग्रॅज्युएशन? जा तुम्ही जाऊन भाकऱ्या बडवा आणि नवऱ्याला खायला घाला, नाही तर बोंबलत बसेल. तुमची कामं झाली वाटतं सगळी, जा करा जा. नाहीतर काय हं. नसत्या चांभार चौकशा हव्यात कशाला तुम्हाला? वहिनींना किती पगार आहे हो? तुम्हाला काय करायचंय? नको ते काय विचारत बसतेस. चल आज जाते, चल. वहिनींचं ऑफिस कुठे आहे हो? पूजा घालायची जाऊन तिकडे. नको नको, इथे काही दक्षिणा मिळणार नाही. झालं.